हॅलो एस्पायरंट्स, वेलकम बॅक. वेलकम टू दिस वंडरफुल प्लॅटफॉर्म. या APA GPAT अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या या मेटाबॉलिझमच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण फर्स्ट सायकल कंप्लीट करत आहोत अँड दॅट इज व्हॉट ग्लायकोलिसिस. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्लायकोलिसिस, वेअर इट ऑकर्स, सो हाऊ मेनी स्टेप इन्वॉल्ड इन द ग्लायकोलिसिस, ग्लायकोलिसिसमध्ये कोणत्या स्टेप्स इन्वॉल्ड आहेत, सो ग्लायकोलिसिस याचे सिग्निफिकन्स काय आहेत, हाऊ मेनी ATPs वी आर गेटिंग in aerobic condition, how many ATPs we are getting in anaerobic condition, हे या ग्लायकोलिसिस मधील आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टल क्लिअर करणार आहोत. तर जनरली एस्पायरंट्स लक्षात घ्या, सो ग्लुकोज हा मेन फ्यूल आहे आपल्या बॉडीमध्ये ॲज अ एनर्जी सोर्स, जो मेन एनर्जी सोर्स म्हणून पण काम करतो आपल्या ब्रेनचा, नर्वस सिस्टमचा. सो जिथं ग्लुकोज हा या ठिकाणी सप्लाय केला जातो, सो आपल्या बॉडीमध्ये जनरली फक्त एकच असं लोकेशन आहे जिथं ग्लुकोज हा प्रायमरी सोर्स नाही आहे अँड दॅट इज व्हॉट द स्पर्म. स्पर्ममध्ये जी मोटिलिटी असते, या मोटिलिटीसाठी स्पर्मचा प्रायमरी सोर्स हा फ्रुक्टोज असतो रॅदर दॅन ग्लुकोज. तर आपण हे पाहणार आहोत की एक ग्लुकोज हा आपल्याला कोणत्या वेनी ATPचं प्रोडक्शन देतो आणि ग्लायकोलिसिसचे सिग्निफिकन्स काय आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण हे पाहणार आहोत की ग्लायकोलिसिस म्हणजे काय. सो ग्लायकोलिसिस ही एक सायकल आहे ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं लायसिस म्हणजे काय, लायसिसचा मिनिंग असतो ब्रेकडाऊन. तर जनरली या ग्लायकोलिसिसमध्ये आपण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करत आहोत एका अशा युनिक सबस्टेटमध्ये जो इंटरमिडिएट आहे TCA सायकलसाठी अँड दॅट इज व्हॉट पायरुवेट. सो ग्लुकोज हा 6 कार्बन कंपाऊंड आहे आणि पायरुवेट हे 3 कार्बन कंपाऊंड आहे. त्यामुळे याला इंटू 2 करायचं बिकॉज सो याचा रेशिओ तुम्हाला मिळेल 1:2चा. एक ग्लुकोज मॉलिक्यूल जर ब्रेक होत असेल तर 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल इथं तयार होतात आणि ही 10 स्टेप रिॲक्शन आहे. ही एक सिरीज आहे ज्या सिरीजमध्ये ग्लुकोज हा कन्वर्ट होत असतो लॅक्टेटमध्ये जर ऑक्सिजनचा प्रेझेन्स नसेल तर, आणि जर ऑक्सिजन प्रेझेन्स असेल तर किंवा ऑक्सिजन जर प्रेझेंट आहे तर हा ग्लुकोज कन्वर्ट होत असतो पायरुवेटमध्ये. सो या या ग्लायकोलिसिसला आपण इथं सो एमडम मेयर ऑफ पाथवे असंही याला सेकंड नेम आहे. हे जे ग्लायकोलिसिस आहे ही सायटोप्लाझममध्ये कंप्लीट होत असते. सो ग्लायकोलिसिस दोन्ही वेमध्ये होते. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन पण ग्लायकोलिसिस प्रोसीड होते, इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन विदाउट OT पण ग्लायकोलिसिस कंप्लीट होत असते. सो आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही युकॅरियोटिक सेल आहेत, सो फॉर एक्झाम्पल ऑल ह्युमन सेल्स एक्सेप्ट जे की प्रोकॅरियोटिक बेस्ड आपल्या बॉडीमध्ये RBC असतो, प्रोकॅरियोटिक बेस्ड आपल्या बॉडीमध्ये कॉर्नी असतो, यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असतो. त्यामुळे सो ETC पण अब्सेंट असतं. त्यामुळे यांच्यामध्ये ऑक्सिजनची डिमांड सो बेसिकली नसते आणि विदाऊट ऑक्सिजन यांच्यामध्ये ग्लायकोलिसिस रन होत असते. त्यामुळे हे ॲनारोबिक ग्लायकोलिसिसचे एक्झाम्पल आहेत, हे ॲरोबिक ग्लायकोलिसिसचे एक्झाम्पल आहेत. तर आपण एका सिक्वेन्सनी पाहू. तर जनरली सो ग्लायकोलिसिसमध्ये 3 स्टेप इन्वॉल्ड आहेत. सो ग्लायकोलिसिस या सायकलमध्ये सो इट हॅज 3 डिफरंट स्टेप्स. सो मेन 3 स्टेजेस आहेत. ॲक्च्युली हे 3 स्टेजेसची आहे आणि याच्यामध्ये 10 स्टेजेस आहेत आणि 3 इम्पॉर्टंट स्टेप आहेत. सो आपण याला मेन स्टेपनुसार क्लासिफाय करतोय. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे एनर्जी इन्व्हेस्टमेंट स्टेप. सो एनर्जीची इन्व्हेस्टमेंट केली जाते. सो याला स्टेप म्हणा किंवा तुम्ही याला फेज म्हणू शकता, एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज. सो सेकंड वन असते स्प्लिटिंग फेज. ग्लायकोलिसिसमध्ये सेकंड फेज आहे. ग्लायकोलिसिसमध्ये असणारा 6 कार्बन कंपाऊंड म्हणजे ग्लुकोज हा स्प्लिट आउट होत असतो 2 मॉइटीमध्ये. सो ज्याचे कार्बन नंबर हे 3+3 असतात. जसं की सो फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट हा स्प्लिट होत असतो ग्लिसरॉल्डेट 3 फॉस्फेटमध्ये और डायहायड्रॉक्सी ॲसिटोनमध्ये. सो याला आपण स्प्लिटिंग स्टेज असं म्हणतो. त्यानंतर पहा नेक्स्ट वन आहे सो एनर्जी प्रोडक्शन फेज. सो ज्याच्यामध्ये एनर्जी ही तयार केली जाते, ही पुढची स्टेप असते. जनरली ग्लायकोलिसिसमध्ये असे 3 इम्पॉर्टंट फेजेस तुम्हाला पाहायला मिळतात. मग आता आपण ग्लायकोलिसिसला 1 बाय 1 पाहू. ग्लायकोलिसिसचे एनर्जेटिक्स आपल्याला घ्यायचे. ॲरोबिक ग्लायकोलिसिसमध्ये कोणते एनर्जेटिक्स आहेत, ॲनारोबिकमध्ये कोणते एनर्जेटिक्स आहेत हे आपण पाहणार आहोत. सो हे सर्व कॉन्सेप्टला क्लिअर करण्यासाठी
लेक्चरला कंटिन्यू पहा अप टू द एंड. सो पूर्ण पॉईंट्स तुमचे या ठिकाणी क्लिअर होतील. तर सर्वात पहिल्यांदा आपण बिगिन करतो फर्स्ट स्टेपमध्ये. हा तुमचा सबस्ट्रेट आहे ग्लुकोज. तो ग्लुकोजचं स्ट्रक्चर जर तुम्ही ड्रॉ केलं तर स्ट्रक्चरमध्ये 6 कार्बन कंपाऊंड आहे. तर हा सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन अँड 6 कार्बन CH2OH. दिस इज OH, OH, H अँड OH. तर हा तुमचा H आहे, हा OH, H आणि H. हा जो आहे तुमचा हा असतो डी ग्लुकोज. सो डी बिकॉज हे जे तुमचा OH आहे हा राईट साईडला आहे, त्यामुळे हा तुमचा डी ग्लुकोज आहे. सो ग्लुकोज हा फर्स्ट स्टेपमध्ये याच्यावरती फॉस्फोरिलेशन केलं जातं. सी ग्लुकोज विल बी कन्वर्टेड इन टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. सो हे पहा एस्पायरंट्स. सो इनिशियली आपल्याकडे काय आहे, फक्त ग्लुकोज आहे. बट नाव वी हॅव 1 फॉस्फेट. याचा अर्थ की या सबस्ट्रेटवरती, या ग्लुकोजवरती कुणी फॉस्फेट हा डोनेट केलेला आहे. तर हे डोनेशन केलं जातं. सो ATPचं कन्व्हर्जन ADP मध्ये करून. तुम्ही म्हणाल सर आपण ग्लायकोलिसिस कशासाठी करतोय, वाय वी आर येस. सो वी आर प्रोड्युसिंग द, सो वाय वी आर कंटिन्यू की वाय वी आर, सो वाय वी आर कंटिन्यू विथ द ग्लायकोलिसिस. आपण ग्लायकोलिसिसला का कंटिन्यू करतोय. सो ग्लायकोलिसिसमध्ये ATP आपल्याला मिळावे. ग्लायकोलिसिस हा पाथवे आपण का रन करतोय, आपल्याला ATPs मिळावे. पण तुम्ही इथं पाहू शकता इनिशियली आपण ATP इन्व्हेस्ट केला आहे, ATP आपण ब्रेक केला ADP मध्ये. सो ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलंय, ऑलरेडी आय हॅव गिवन अ क्लिअर इन्स्ट्रक्शन की इनिशियल स्टेप ही एनर्जी इन्व्हेस्टमेंटची असते. त्यामुळे आपण एनर्जी इथं इन्व्हेस्ट करतोय. सो ग्लुकोज मॉइटीला ॲक्टिवेट करण्यासाठी. सी मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस होत असते इन प्रेझेन्स ऑफ हेक्झोकायनेज और इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकोकायनेजच्या एन्झाईममध्ये. या दोघांच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन प्रोसीड होते. यामध्ये को फॅक्टर आहे मॅग्नेशियम आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट हा तुम्हाला इथं मिळतो. देन नेक्स्ट जी प्रोसेस असते या ठिकाणी हे लक्षात घ्या, या प्रोसेसचे सिग्निफिकन्स तुम्हाला माहीत असले पाहिजे. फर्स्ट सिग्निफिकन्स, एक तर ही स्टेप इरिव्हर्सिबल आहे. सो इरिव्हर्सिबल स्टेप म्हणजे काय की ही वापस त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये इझिली कन्वर्ट होणार नाही. याच एन्झाईमने याचं रिव्हर्स फॉर्म तुम्हाला मिळणार नाही. इट मीन्स की ही इरिव्हर्सिबल आहे. देन सेकंड की या स्टेपमध्ये सो तुम्ही पाहू शकता मॅग्नेशियम हा को फॅक्टर तुम्हाला रिक्वायर्ड आहे. मॅग्नेशियम हा को फॅक्टर तुम्हाला इथं पाहायला मिळतो. सो ग्लुकोज आणि ग्लुकोज 6 फॉस्फेटच्या मध्ये. त्यानंतर पहा तिसरा इम्पॉर्टंट आहे ATP युटिलायझेशन. सो या स्टेपमध्ये तुम्ही ATPला युटिलाइज केलेला आहे, ATPला इन्व्हेस्ट केलेला आहे. सो ग्लुकोज 6 फॉस्फेट अगेन इट विल बी कन्वर्टेड इन टू. सो येस हा तुमचा आयसोमरेज एन्झाईम आहे. ह्या आयसोमरेज एन्झाईमनी हा आयसोमराइज केला जातो फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. येस हा आयसोमराइज केला जातो फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. अगेन द आयसोमरायझेशन ही रिव्हर्सिबल स्टेप आहे. इथं कोणत्याही प्रकारचं केमिकल फॉर्म्युला चेंज झालेला नाही आहे, जस्ट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट इथं आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर पहा सो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट अगेन इट इज गेटिंग कन्वर्टेड इन टू द फ्रुक्टोज. येस फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटमध्ये. सो हा तुमचा अगेन कन्वर्ट होत आहे सो बिस फॉस्फेटमध्ये. मग आता सांगा इथं वापस तुम्हाला एक फॉस्फेट ॲड झाला आहे. इनिशियली फॉस्फेट हा फक्त 6 नंबर पोझिशनला होता, आता फॉस्फेट हा 1 आणि 6 ह्या दोन्ही पोझिशनला आहे. यामध्ये मग तुम्ही पाहू शकता की इथं वापस एक फॉस्फेट दिला सेकंड ATPनी आणि ATP विल बी गेटिंग कन्वर्टेड इन टू ADP. आणि इथं जो एन्झाईम असतो तो असतो फॉस्फो फ्रुक्टोकायनेज. हा एन्झाईम आहे जो इथं रन होत आहे. अगेन द को फॅक्टर इज मॅग्नेशियम. आणि इथं वापस तुम्हाला सांगावं लागेल की ही पण एक इरिव्हर्सिबल स्टेप आहे. ही रिव्हर्सिबल स्टेप नाही आहे, ही इरिव्हर्सिबल स्टेप आहे. इथं एनर्जी युटिलाइज केली जाते, एनर्जी मिळवली जात नाही. राईट. चलो तर एस्पायरंट्स नेक्स्ट आता इथपर्यंत एनर्जी इन्व्हेस्टमेंटची फेज कंप्लीट झाली. आतापर्यंतच्या या रिॲक्शनमध्ये
सो एनर्जी इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे. नाव इट इज टाइम फॉर द स्प्लिटिंग. आता हा वेळ आले की या मॉलिक्यूलला आपल्याला स्प्लिट करायचं आहे. सो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट 6 कार्बन कंपाऊंड आहे. मग या ठिकाणी फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं ब्रेकडाऊन करतो आपण स्प्लिटिंगनी. सो विथ द हेल्प ऑफ अल्डोलेज. आणि तुम्हाला इथं 2 मॉइटी पाहायला मिळतात. सो यातील फर्स्ट मॉइटी असतो ग्लिसर अल्डिहाइड. सो फर्स्ट मॉइटी आहे ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट. फर्स्ट मॉइटी आहे ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट. अँड सेकंड मॉइटी इथं तयार होतो अँड दॅट इज व्हॉट डायहायड्रॉक्सी. येस, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. तर हे 2 मॉइटी तुमचे इथं मिळालेत. आता हा 6 कार्बनचा कंपाऊंड आहे. तर या दोघांचं जे डिव्हिजन झालं हे एकदम सिमेट्रिकल झालेलं आहे. त्यामुळे याच्याकडे पण 3 कार्बन आहेत आणि याकडे पण 3 कार्बन आहेत. सो मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स ज्यांना एनर्जेटिक्स लक्षात येत नसतात त्यांची सगळ्यात मोठी मिस्टेक इथं होत असते. बिकॉज त्यांनी प्रत्येक स्टेपला इथून पुढे पण सिंगलच कन्सिडर करतात. लक्षात घ्या पॅरेंट्स, आतापर्यंत ही स्टेप एकच वेळा होत आलेली आहे. सिंगल टाइम ग्लुकोज विल गेट कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज सिंगल टाइम इज आइसोमराइज्ड विथ द फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. सिंगल टाइम सो फ्रुक्टोज विल बी गेटिंग कन्वर्टेड इनटू फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट. पण आता इथून पुढच्या सर्व प्रोसेस हे ट्वाइस इन टाइम असतात. बिकॉज वी हॅव 2 सबस्ट्रेट. एक आहे तुमचा ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सेकंड वन आहे डायहायड्रॉक्सी सो ॲसिटोन फॉस्फेट. आणि हे एकामेकाच्या मध्ये इंटर कन्व्हर्टेबल असतात विथ द हेल्प ऑफ आयसोमरेज एन्झाईम. त्यामुळे इथून पुढच्या सर्व स्टेप हे सो तुम्हाला मल्टिप्लाइड बाय 2 नी करावं लागतं. चला, तर यानंतर आपण या ठिकाणी सो तुमचा वापस इथं एक तुम्ही फॉस्फेट ग्रुप ॲड करणार आहात. ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट हा कन्वर्ट होत असतो 1,3 सो बिस फॉस्फो. येस, बिस फॉस्फो ग्लिसरेट मध्ये. येस, तर लक्षात ठेवा या ठिकाणी कोणता एन्झाईम असतो ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट. ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम आहे. ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. सो याच्या हेल्पनी काय होतं की या सबस्टेटमधून 2 हायड्रोजन हे रिमूव्ह केले जातात. हे 2 हायड्रोजन पिकअप केले जातात एका कोफॅक्टरनी जो की असतो NAD+. हा कुठून आलेला आहे तर हा विटामिन B3चा फॉर्म आहे NAD+. सो आणि हा ऑक्सिडाइज्ड फॉर्म हा 2 हायड्रोजनला पिकअप करून हा रिड्युस्ड फॉर्म मध्ये जातो आणि दॅट इज व्हॉट NADH2. आणि ही तुमची या ठिकाणी ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट 1,3 बिस फॉस्फो ग्लिसरेट मध्ये कन्वर्ट होतं. मग आता पहा तुम्हाला इथं सो नेक्स्ट स्टेप काय पाहायला मिळते की आता इथं टाईम आलेला आहे. हे एक इनडायरेक्ट सोर्स विसरायचा नाही. ही स्टेप इम्पॉर्टंट असते ग्लायकोलिसिसमध्ये कारण या स्टेपवरतीच डिफरन्सिएशन क्रिएट होतं ॲरोबिक आणि अनॅरोबिक. सो या स्टेपमध्ये तुम्ही पाहता तुम्हाला इनडायरेक्ट एक सोर्स मिळालेला आहे NADH2चा. ग्लिसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज या एन्झाईमच्या हेल्पनी आता इथून एक फॉस्फेट हा बाहेर पडतो आणि तो फॉस्फेट पिकअप करतो ADP आणि पहिला ATP या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. सो आणि 1,3 बिस फॉस्फो ग्लिसरेट हा तुमचा 3 फॉस्फो ग्लिसरेट मध्ये या ठिकाणी कन्वर्ट होतो. सो या ठिकाणी एन्झाईम असतो 1,3 बिस फॉस्फो ग्लिसरेट कायनेज. येस, तर पहिला ATP तुम्हाला या स्टेपमध्ये मिळतो आणि ही स्टेप इम्पॉर्टंट असते. रिव्हर्सिबल आहे, हे एक्सेप्शन आहे. सो दिस इज एन ओनली 1 स्टेप जी की कायनेज आहे आणि रिव्हर्सिबल आहे. जनरली जिथं कायनेज येतं तिथं तुम्हाला इरिव्हर्सिबल स्टेप पाहायला मिळते. आणि ही युनिक स्टेप का असते माहिती आहे कारण या स्टेपला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन झालेलं आहे. येस, या स्टेपमध्ये काय आहे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन झालंय. इट मीन्स की ATP हा तुम्हाला डायरेक्टली मिळाला आहे. सो वी डोंट नीड द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन फॉर प्रोडक्शन ऑफ ATPs फ्रॉम इनडायरेक्ट सोर्सेस. सो हे पहा इथं तुम्हाला ATP साठी ETC लागेल पण इथं ATP तुम्हाला डायरेक्ट सबस्ट्रेट कडून मिळाला आहे म्हणून हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट सो अगेन द 3 फॉस्फोग्लिसरेट
हा तुमचा 2-फॉस्फोग्लिसरेटमध्ये कन्वर्ट होतो. सो 2-फॉस्फोग्लिसरेटमध्ये कन्वर्ट होतो. या ठिकाणी फॉस्फोग्लिसरेट म्युटेज हा एन्झाईम असतो. देन 2-फॉस्फोग्लिसरेट इथं कन्वर्ट होत असतो फॉस्फोइनॉइल पायरुवेटमध्ये, फॉस्फोइनॉइल पायरुवेटमध्ये, आणि इथं एन्झाईम असतो इनोलेज. राईट, फॉस्फोइनॉइल पायरुवेट. आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो एन्झाईम कोणता असतो. एन्झाईम आहे या ठिकाणी सो एन्झाईम आहे इनोलेज. या इनोलेजच्या हेल्पनी इथं सो तुम्ही ही स्टेप कंप्लीट करू शकता. फॉस्फोइनॉइल पायरुवेट हा तुमचा 2-फॉस्फोग्लिसरेट हा फॉस्फोइनॉइल पायरुवेटमध्ये येतो. आणि फॉस्फोइनॉइल पायरुवेट हा तुमचा फायनली कन्वर्ट होत असतो पायरुवेटमध्ये. आणि इथं एन्झाईम असतो पायरुवेट कायनेज. सो आणि या ठिकाणी याच्यावरती जो एक फॉस्फेट आहे तो तुम्हाला इथं ADP इथं ॲड करून तो ATP मध्ये कन्वर्ट होत असतो. आणि दिस इज अँड युअर लास्ट स्टेप जिथं तुम्हाला सेकंड ATP पाहायला मिळतो. सो या पण स्टेपला तुम्ही सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन कन्सिडर करू शकता. या ठिकाणी आपल्याकडे 2 स्टेप असे आहेत ज्यामध्ये फॉस्फोरिलेशन हे सबस्ट्रेट लेवलला आहे. सो पण मला हे सांगायचं पेरेंट्स, ह्या दोन्ही स्टेप किती टाइम होत आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जिथून स्प्लिटिंग झालेली आहे तिथून पुढे 2 टाइम्स या सगळ्या प्रोसेस होणार आहेत. सो 2 टाइम्स तुम्हाला 1,3-bis-फॉस्फोग्लिसरेट मिळणार आहे. 2 टाइम्स तुम्हाला 3-फॉस्फोग्लिसरेट मिळणार आहे. 2 टाइम्स तुम्हाला 2-फॉस्फोग्लिसरेट मिळणार आहे. 2 टाइम तुम्हाला फॉस्फोइनॉइल पायरुवेट मिळणार आहे. 2 टाइम्स तुम्हाला पायरुवेट मिळणार आहे. म्हणजे ATP इथं एक नाही आहे, ATP इथं 2 आहेत. ADP एक नाही आहे, ADP 2 आहेत. देन अगेन तुम्ही वरती गेलात तर इथं ADP ॲड होतात 2 आणि ATP मिळतात 2. देन अगेन तुम्ही इथं NADH2, इथं NAD+2 आहेत आणि NADH2 पण तुम्ही 2 या ठिकाणी गेन घेतलेला आहे. पण आता तुम्हाला माहीत असू द्या, ही रिॲक्शन होत असते ॲरोबिकमध्ये. जर तुम्ही ॲरोबिकमध्ये असाल तर पायरुवेटपर्यंत ही रिॲक्शन स्टॉप होते. पण जर तुमच्याकडे ऑक्सिजन नसेल तर दुसरी सायकल रन होणार नाही. येस, तुम्हाला माहीत असू द्या, वाय वी नीड ऑक्सिजन. वाय वी नीड ऑक्सिजन. आपल्याला ऑक्सिजनची का गरज असते. बिकॉज लक्षात ठेवा की जर दुसरी ग्लायकोलिसिस तुम्हाला व्हायची असेल, सेकंड स्टेप ग्लायकोलिसिसची, यू नीड NAD+. पण राईट नाव यू हॅव NADH2. सो हा ऑक्सिडाइज्ड फॉर्म आहे, हा रिड्युस्ड फॉर्म आहे. पण तुम्ही हे ऐकलंय की ग्लायकोलिसिस कॅन बी रन ॲरोबिकली ऑर ॲनॉरोबिकली. हे कसं काय सर. कारण हा रिड्युस्ड फॉर्म ऑक्सिडाइज्ड करण्याची जी टेंडन्सी आहे NAD+ मध्ये, ही टेंडन्सी ETC कडे आहे आणि ETC नीड ऑक्सिजन. राईट, ही टेंडन्सी ETC कडे आहे. रिड्युस्ड फॉर्म विल बी गेटिंग बॅक कन्वर्टेड इन टू ऑक्सिडाइज्ड. आणि जोपर्यंत ऑक्सिडाइज्ड फॉर्म मिळणार नाही तोपर्यंत ग्लायकोलिसिस, सेकंड ग्लायकोलिसिस तुमची रन होणार नाही. बट आता ऑक्सिजनची गरज असेल तर मग आपण असं म्हणू की ही प्रोसेस फक्त ॲरोबिकमध्ये होते. तर लक्षात घ्या, ग्लायकोलिसिसमध्ये 1 मोर स्टेप इथं इम्पॉर्टंट असते, जिथं हा जो रिड्युस्ड फॉर्म आहे हा ऑक्सिडाइज्डमध्ये कन्वर्ट होतो विदाउट नीड ऑफ ETC. ही कोणती स्टेप असते तर ही स्टेप असते पायरुवेट. आपला जो प्रोसेस आहे तो कसा आहे. फॉस्फोइनॉइल पायरुवेटपासून पायरुवेट मिळाला. आता पायरुवेटपासून आपल्याला मिळवायचा असतो ॲसिटिल CoA. ॲसिटिल CoA हा एंटर करतो TCA मध्ये. पण असं न जाता ETC जर ॲब्सेंट असेल तर या NADH2 ला, येस, या NADH2 ला NAD+ मध्ये कन्वर्ट करतो, तो असतो लॅक्टेट डिहायड्रोजिनेस. आणि पायरुवेटला कन्वर्ट करत असतो लॅक्टेटमध्ये. देन लॅक्टेट जर वाढत असेल तर हा तुमचा प्रोड्यूस करतो लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड हा pH ला लोअर करतो, म्हणजे ॲसिडिक pH कडे घेऊन जातो आपल्या ब्लडमध्ये आणि हा लॅक्टिक ॲसिडोसिस इंड्यूस करतो. याच्याहून एक गोष्ट क्लिअर झाली, एक सिग्निफिकन्स क्लिअर झाला
की जर आपल्याला हे तर माहीत पाहिजे की NAD प्लस आपल्याला ऑक्सिडायझर पाहिजेच, बिकॉज इफ वी डोंट हॅव NAD प्लस देन आपण सेकंड ग्लायकोलिसिस रन नाही करणार. मग आता सो या NADH2चं NAD प्लस करणारा आपल्याकडे एक जण आहे, तो म्हणजे ETC. पण जर ETC अब्सेंट असेल तर सो ग्लायकोलिसिसला ऑप्शन आहे. सो ETC अब्सेंट असेल तर ग्लायकोलिसिसला ऑप्शन आहे की हे NADH2 जो रिड्यूस्ड आहे विदाउट प्रेझेन्स ऑफ ETC हा वापस ऑक्सिडाइज मध्ये जाऊ शकतो. पण याचा प्रॉब्लेम काय होतो की पायरुवेट हा तुमचा एन प्रोडक्ट न राहता ॲनारोबिक ग्लायकोलिसिसमध्ये लॅक्टेट हा एन प्रोडक्ट येतो आणि त्यामुळे ॲनारोबिक ग्लायकोलिसिसचा एन प्रोडक्ट लॅक्टेट असतो. लॅक्टेट हा लॅक्टिक ॲसिड बनवतो, pH लोअरला जातो ॲसिडिककडे ब्लडचा आणि लॅक्टिक ॲसिडोसिस इंड्यूस होतं. सो जर समजा इथं ETC असेल तर ही रिॲक्शन प्रोसीड होणार नाही. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन या NADH2ला NAD प्लस मध्ये ETC करेल आणि फायनल प्रोडक्ट पायरुवेट राहील. म्हणून ॲरोबिकमध्ये ग्लायकोलिसिसचा जो एन प्रोडक्ट असतो तो पायरुवेट असतो रॅदर दॅन लॅक्टेट. आणि लक्षात ठेवा की तुम्ही म्हणाल की सर मग TCA मध्ये असं का नाही होत आहे? TCA मध्ये असं होणार नाही, बिकॉज TCA मध्ये वी नीड 6 NADH2. सो एका सायकलमध्ये 3 NADH2 असतात, सेकंड सायकलमध्ये 3 NADH2 असतात आणि लॅक्टेट डिहायड्रोजिनेस हे. सो किंवा ते तर सोडा असते तर पुढची गोष्ट आहे. सो जर मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असेल तर TCAचे एन्झाईमच अवेलेबल नसतात, बिकॉज TCAचे सर्व एन्झाईम मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे कंपल्सरी TCA सायकल ही ॲरोबिकमध्ये होते आणि ग्लायकोलिसिस सायकल कॅन बी रन ॲरोबिकली ऑर नॉन ॲरोबिकली ऑर ॲनारोबिकली. बट डिफरन्स इज व्हॉट? जर ऑक्सिजनचा जर प्रेझेन्स असेल देन एन प्रोडक्ट इज पायरुवेट. ऑक्सिजन जर प्रेझेंट नसेल तर ही जी नेक्स्ट स्टेप आहे 11 नंबरची, सो इट इज कमिंग इन टू द पिक्चर अँड पायरुवेट विल बी गेटिंग कन्वर्टेड इन टू द लॅक्टेट. याचा एक फायदा आहे की रिड्युस्ड फॉर्म अगेन ऑक्सिडाइज होतो आणि हा ऑक्सिडाइज फॉर्म तुमच्या सेकंड ग्लायकोलिसिससाठी अवेलेबल राहतो. पण मला सांगा इथं एनर्जी मिळते का? नाही. इथं बेनिफिट फक्त एकच आहे की तुम्हाला ऑक्सिडाइज्ड फॉर्म मिळाला आहे, पण लक्षात ठेवा इथं ATP मिळालेलं नाही आहेत. त्यामुळे आता आपण एनर्जेटिक्सकडे गेल्यानंतर हा डिफरन्स इथं तुम्हाला पाहायला मिळतो. तर आता नेक्स्ट पॉईंटकडे येऊया, एनर्जेटिक्स. सो जे ATP प्रोडक्शनमध्ये आहेत तर पहिल्या स्टेपमध्ये आपण ATPला युटिलाइज केलं आहे तर त्याला -1 टाका. तिसऱ्या स्टेपमध्ये ATPला आपण युटिलाइज केलं आहे, -1 ॲड करा. सो त्यानंतर पहा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, फिफ्थ स्टेपमध्ये तुमचा फिफ्थ और सिक्स्थ मी तुम्हाला स्टेप देतो इथं ॲक्च्युली. तर जिथं आपण सो ग्लिसरॉल्डेट 3 फॉस्फेटला 1,3 या ठिकाणी ग्लिसरॉल्डेट 3 फॉस्फेटला 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेटमध्ये कन्वर्ट करतो विथ द हेल्प ऑफ ग्लिसरॉल्डेट 3 फॉस्फेट एन्झाईम. तिथं तुम्हाला 2 NADH2 मिळालेले आहेत. सो यू गॉट 2 NADH2. सो आणि पुढे 2 ठिकाणी तुम्हाला सो एक जो तिथं तुम्ही या ठिकाणी पायरुवेट कायनेज आहे आणि तुमचा या ठिकाणी 1,3 फॉस्फोग्लिसरेट कायनेज आहे, तिथं 2 ATP. तर 2 पोझिशनमध्ये इथं 2 ATP प्लस आहेत आणि पुढे 2 ATP पायरुवेट कायनेजच्या जागी पण 2 ATP प्लस आहेत. हे कुठं आलं माहिती आहे का? सो हा फॉस्फोइनॉल फॉस्फोइनॉल पायरुवेट जो आहे याचं कन्वर्जन पायरुवेटमध्ये होत असताना इथं 2 ATP पाहायला मिळाले. 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 3 फॉस्फोग्लिसरेटमध्ये होत असताना 2 ATP पाहायला मिळाले. तर टोटल गेन तुमच्या समोर आलेला आहे. टोटल गेन आहे 2 + 2 सो 4 2 NADH2. जर हे ETC कडे गेले तरच तुम्हाला इथं इक्वॅलंट मिळतात 6 ATP. सो 1 NADH2 इक्वॅलंट टू द 3 आणि 3 + 3 या ठिकाणी तुम्हाला मिळतील 6. जर या ATCने जर NADH2चं कन्वर्जन NAD+ मध्ये केलं तर 6 ATP. जर हे कन्वर्जन लॅक्टेट डिहायड्रोजिनेसने केलं तर 0 ATP, बिकॉज लॅक्टेट डिहायड्रोजिनेस डू नॉट हॅव द ATP सिंथेस पंप. तो ETC कडे असतो. त्यामुळे तुम्हाला इथं 6 ATP फक्त ऑक्सिजनच्याच प्रेझेन्समध्ये मिळतील.
2 + 2 4, 4 + 6 10, 10 - 2 8. त्यामुळे सो तुमच्या ग्लायकोलिसिसचा जो नेट गेन असतो तो असतो 8 ATP इन ॲरोबिक. अँड ॲनारोबिकमध्ये हे 6 तुम्ही कॅल्क्युलेट नाही करणार. सो सबस्ट्रेट लेवलचे 4, 4 - 2 नेट गेन हा असतो ॲनारोबिकमध्ये 2 ATP. तर हे झाले सिग्निफिकन्स ग्लायकोलिसिसच्या पूर्ण स्टेप. ग्लायकोलिसिसमध्ये असणाऱ्या 3 मेन फेज. ग्लायकोलिसिसमध्ये असतात 10 स्टेप. सो त्या 3 फेजमध्ये फर्स्ट एनर्जी इन्व्हेस्टमेंट, सेकंड स्प्लिटिंग आणि थर्ड स्टेप असते एनर्जी प्रोडक्शन. या 3 स्टेपमध्ये 10 रिॲक्शन्स आहेत, 10 स्टेप आहेत. त्यांच्या प्रत्येकाचे सिग्निफिकन्स दिलेत, रिव्हर्सिबल असतात. सो या ठिकाणी मेन 3 स्टेप इरिव्हर्सिबल असतात. फर्स्टवाली जिथं तुमचा ग्लुकोकायनेज हेक्झोकायनेज आहे, सेकंडवाली फॉस्फोफ्रुक्टोकायनेज आहे आणि थर्डवाली सो लास्ट पायरुवेट कायनेज आहे. हे 3 स्टेप इरिव्हर्सिबल असतात. यामध्ये एक एक्सेप्शन आहे. सो जिथं तुम्ही एक ATP प्रोडक्शन मिळवलं आहे कायनेजनी, तो कायनेज असून पण रिव्हर्सिबल आहे. जनरली कायनेजेस आर इरिव्हर्सिबल इन नेचर, पण ते एक्सेप्शन आहे. 7 स्टेप हे रिव्हर्सिबल आहेत, 3 स्टेप हे इरिव्हर्सिबल आहेत. फर्स्ट 2 स्टेप हे महत्त्वाचे असतात, जे रेट लिमिटिंगचं काम करतात. आणि ग्लायकोलिसिसचा जो नेट गेन आहे ॲरोबिकमध्ये 8 ATP, ॲनारोबिकमध्ये 2 ATPs आहे. तर इन दिस वे ॲस्पायरंट्स या सेशनमध्ये आपण ग्लायकोलिसिसबद्दलचं कंप्लीट डिस्कशन पाहिलेलं आहे. इन नेक्स्ट लेक्चर सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द TCA सायकल. तर तुम्हाला सर्वांना कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील, एकदम क्रिस्टल क्लिअर झालं असेल लेक्चर, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.